नमस्कार. जीएसआयटी सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की व्हॉट इज अ व्हीपीएन. व्हीपीएन म्हणजे काय आहे आणि या व्हीपीएन चा उपयोग कशासाठी केला जातो, आपण आपला जो डेटा आहे तो कशा पद्धतीने सिक्युअर करू शकतो, हे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, त्यासाठी आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे व्हीपीएन ही जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट तुम्हाला एकदम व्यवस्थित समजून जाईल आणि तुमचा जो डेटा आहे किंवा तुम्ही इंटरनेटवरून जे काही डे बाय डे ऍक्टिव्हिटी करत असता त्या ऍक्टिव्हिटी कशा पद्धतीनं आपण सिक्युअरली करू शकतो, आपली जी काही माहिती आहे ती माहिती कोणीही चोरू कसं शकणार नाही किंवा आपली जी माहिती आहे ती अतिशय सिक्युअर कशी ठेवू शकतो हे आपण आपल्याच्या व्हिडिओमध्ये पाहतो आहे. त्यासाठी प्लीज सर्वांना रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला इंटरनेटचा दैनंदिन काळामध्ये वापर करत असताना व्हीपीएन किती गरजेचा आहे हे आपल्याला यावरून लक्षात येईल. आता व्हीपीएन म्हणजे काय, बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की हा व्हीपीएन असतो काय, व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क म्हणजे काय किंवा हे कशासाठी वापरायचं, याचा वापर आपल्याला कशा पद्धतीने होईल, असे मनामध्ये तुमच्या बरेच सगळे क्वेश्चन असतील. त्यातल्या प्रत्येक क्वेश्चनचं मी तुम्हाला आन्सर या आजच्या लेक्चर मधून देणार आहे. तर पहिल्यांदा पाहूया की व्हीपीएन म्हणजे काय. व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क ही एक अशी टेक्नॉलॉजी आहे की ज्यावेळेला आपण हे जे इंटरनेट आहे, इंटरनेटवरून आपण कोणतीही माहिती जी असेल, आपला क्लायंट आहे याची जी माहिती असेल ती माहिती काय करत असतो, ब्राउज करत असतो. की ज्यावेळेला आपण गुगलवरती जातो, गुगलवरून वेगवेगळ्या वेबसाईट आपण काय करत असतो, सर्च करत असतो किंवा ब्राउज करत असतो. त्या वेबसाईट ब्राउज करत असताना हे जे हॅकर लोक बसलेले असतात, हे हॅकर लोक काय करू शकतात, आपली जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन हॅक करू शकतात. जर समजा ती आपली इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन हॅक झाली तर कोणीही हॅकर जो आहे त्या इन्फॉर्मेशनचा काय करू शकतो, दुरुपयोग करू शकतो किंवा आपल्या माहितीचा कशाही पद्धतीनं गैरवापर करून आपल्याला ब्लॅकमेल केलं जाऊ शकतं किंवा आपल्याला अडचणीत आणलं जाऊ शकतं. तर हे टाळण्यासाठी काय केलं जातं, तर याच्यासाठी व्हीपीएन असतं. आणखीन काय होत असतं, ज्यावेळेला तुम्ही कोणती आपण काय असतं की आपण आपल्या मोबाईलवरून असेल किंवा लॅपटॉपवरून असेल खूप सगळ्या वेबसाईट ब्राउज करत असतो किंवा खूप सगळ्या वेबसाईटला काय करत असतो, व्हिजिट करत असतो. पण आपल्याला माहित नसतं की आपलं हे जे कम्युनिकेशन चालू असतं, हे कम्युनिकेशन चालू असताना कोणी हॅकर आपल्या इन्फॉर्मेशन वरती वॉच करतो आहे का किंवा ती इन्फॉर्मेशन आपली कोण पाहता आहे का, हे आपल्याला काहीच माहित नसतं. परंतु आपल्याला काय वाटत असतं की आपण जे काय ब्राउजिंग करतो आहे ते कोणाला दिसत नाही किंवा अतिशय ते सिक्युअर आहे. परंतु ते तशा पद्धतीनं सिक्युअर नसतं. त्यासाठी आपल्याला काय वापरायचं असतं, व्हीपीएन वापरायचं असतं. आणि व्हीपीएन काय करत असतं, ज्यावेळेला तुमचं हे जे कनेक्शन आहे ते कनेक्शन सिक्युअर करण्यासाठी काय वापरलं जातं, तर व्हीपीएन वापरलं जातं. ज्यावेळेला तुम्ही काय डेटा ट्रान्सफर करत असाल किंवा काही शेअरिंग करत असाल, तुमच्या मित्रांना करत असेल, कंपनीमध्ये डेटा शेअर करत असाल किंवा तुमचा बिझनेस असेल तर बिझनेसचा डेटा तुम्ही काय करत असाल, शेअर करत असाल, मेल करत असेल किंवा वन ड्राईव्ह वरून तो डेटा एकमेकांना आपण पाठवत असू किंवा क्लाउड सर्व्हर वरती डेटा तो ठेवत असू, असं कोणत्याही पद्धतीनं आपण डेटा शेअर करत असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला व्हीपीएन करणं गरजेचं असतं. आणि व्हीपीएन याच्यासाठीच वापरलं जातं की तुमची जी काही माहिती आहे ती इन्स्क्रिप्टेड केली जाते. जी माहिती आहे ती इन्स्क्रिप्शन केलं जातं आणि तो डेटा जो आहे तो डेटा कोणालाही दिसत नाही. अशा पद्धतीनं व्हीपीएनचा वापर केला जातो. हा वापर जो आहे तो अतिशय पॉप्युलर झालेला आहे. हा वापर पूर्वी जी काही सिक्युरिटी होती ती सिक्युरिटी कमी होती. व्हीपीएनच्या माध्यमातून ही सिक्युरिटी काय झालेली आहे, वाढलेली आहे. त्याच्यामुळे आपला जो डेटा आहे तो डेटा लॉस होत नाही किंवा डेटाचं जे काय आहे थिफ्ट व्हायचं तेही या गोष्टी होऊ शकत नाही. की ज्या वेळेला आपल्याला इंटरनेटवरून काय ऍक्सेस करायचं असतं त्यावेळेला काय केलं जातं, इथं व्हीपीएन क्रिएट केला जातो. हा जो व्हीपीएन आहे तो व्हीपीएन काय करत असतो, एक मास्किंगचं काम करत असतो. व्हीपीएन काय करत असतो, हा तुमचा जो कॉम्प्युटर आहे त्याला मास्किंग करण्याचं काम करत असतो. त्यासाठी व्हीपीएन वापरलं जातं. व्हीपीएन वापरल्यामुळं तुम्ही कोणत्या लोकेशन मधून ऍक्सेस करताय किंवा तुमचं जे काही लोकेशन आहे ते लोकेशन कोणालाही कळत नाही. आणि हे जे हॅकर असतात त्या हॅकर लोकांना तुमचा जो डेटा आहे तो इझिली ऍक्सेस करता येत नाही, कारण तुमची जी फाईल असते इन्क्रिप्टेड कनेक्शन असतं. त्यामुळे ज्या वेळेला हे तुम्ही स्ट्रीमलाईन कनेक्शन करत असता इंटरनेटवरून, ते इंटरनेटचं स्ट्रीमलाईन कनेक्शन न होता इन्स्क्रिप्शन जो होऊन जो डेटा तयार होतो तो अशा पद्धतीने इन्स्क्रिप्टेड डेटा तयार होतो आणि तुमचं जे कम्युनिकेशन आहे ते अतिशय सिक्युअरली याच्या माध्यमातून होत असतं. आता आपल्याला याच्यामध्ये आणखीन काय पाहायचं आहे की सगळ्यात महत्वाचे इम्पॉर्टंट फॅक्टर कोणते आहेत व्हीपीएन मध्ये किंवा व्हीपीएन कशासाठी आपण वापरलं जातं. आता तुम्हाला इथं लक्षात आलं असेल की व्हीपीएनचा जो वापर आहे तो व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क करण्यासाठी किंवा एक स्वतःचं प्रायव्हेट नेटवर्क तयार करण्यासाठी वापरला जातो. हा कशासाठी वापरला जातो, तर आपल्याला जो आपला डेटा सिक्युअर ठेवायचा आहे
ते करण्यासाठी किंवा आपला जो डेटा आहे तो डेटा लीक नाही झाला पाहिजे, आपल्या डेटाचा कोणी थिफ्ट करून त्याचा गैरवापर नाही केला पाहिजे, यासाठी आपण काय वापरत असतो, व्हीपीएन वापरत असतो. आता तुम्हाला ह्या व्हिडिओच्या शेवटी व्हीपीएन कुठून खरेदी करायचं असतं किंवा ह्या व्हीपीएन कशा पद्धतीने आपल्याला मिळतं, ते पेड आहे का फ्री आहे, याही प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर आता हे सगळ्यात महत्वाचा जो फॅक्टर असतो व्हीपीएनचा, व्हीपीएन क्रिएट करण्याचा, तर ते काय आहे, इन्स्क्रिप्शन. इन्स्क्रिप्शन म्हणजे काय, की ज्या वेळेला आपण इथं पाहिलं हा डेटा आपला जो आहे तो सेंड रिसिव्ह होत असतो, त्यावेळेला तुमची प्रत्येक फाईल जी असते, हे जे पॅकेट्स असतात तुमच्या डेटाचे, हे जे प्रत्येक पॅकेट काय केले जातात, इन्क्रिप्ट केले जातात. इन्क्रिप्ट केले जातात म्हणजे काय केलं जातं, तर ह्याचा कोड जो आहे तो कोड चेंज केला जातो. त्याच्यामुळे काय होतं, हा कोड चेंज केल्यामुळं तुमची जी काही माहिती आहे ती माहिती अतिशय सिक्युअर होते. जी माहिती आहे ती काय होते, अतिशय सिक्युअर होते. त्यामुळे अशा पद्धतीचे जे हॅकर लोक असतात, त्या हॅकर लोकांना तुमची माहिती सहज ऍक्सेस करता येत नाही. त्यामुळे जे पहिलं आपण पाहिलं ते काय आहे, डेटा इन्स्क्रिप्शन आहे. तुमचा डेटा इन्क्रिप्ट केला जातो, डेटा आणखीन सिक्युअर केला जातो, की जो नॉर्मली जो डेटा सिक्युअर असतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने तुमचा डेटा सिक्युअर केला जाऊ शकतो. त्याच्यानंतर जर सगळ्यात महत्वाचं इम्पॉर्टंट फॅक्टर्स कोणता आहे, तर आयपी ॲड्रेस मास्किंग. आता ह्याच्यामध्ये आयपी ॲड्रेस मास्किंग म्हणजे काय केलं जातं, जर समजा तुमचा जो आयपी ॲड्रेस आहे, की जो अशा पद्धतीचा आयपी ॲड्रेस असेल 20.99.144.166, हा तुमचा जो ग्लोबलचा आयपी असेल, हा जो आयपी ॲड्रेस आहे तो आयपी ॲड्रेस मास्किंग केला जातो. म्हणजे काय केलं जातं, की याला मास्किंग केलं जातं. आधारावरती तुम्हाला काय केलं जातं, याच्या आधारावरती तुम्हाला एक व्हर्च्युअल आयपी दिला जातो. व्हर्च्युअल आयपी जो व्हीपीएनचा आहे तो व्हीपीएनचा व्हर्च्युअल आयपी दिला जातो, आणि त्या व्हर्च्युअल आयपीच्या त्याच्यामुळं हा तुमचा जो आयपी ॲड्रेस आहे तो आयपी ॲड्रेस सहजा कोणाला ट्रेस होत नाही. त्यामुळे तुम्हाला जो व्हर्च्युअल आयपी ॲड्रेस मिळत असतो, तो व्हर्च्युअल आयपी ॲड्रेसच जो तुमचा हॅकर आहे त्याला मिळतो, आणि त्यामुळे तुमचा जो ओरिजिनल आयपी ॲड्रेस जो आहे हा, तो ओरिजिनल आयपी ॲड्रेस त्यांना मिळत नाही. त्यामुळे आणखीन आपला डेटा जो आहे तो आणखीन सिक्युअर होतो. त्याच्यानंतर आहे टनेलिंग. टनेलिंग म्हणजे काय आहे, व्हीपीएन ज्या वेळेला क्रिएट केलं जातं त्यावेळेला टनल जे आहे त्याचे एकमेकांना जे जोडलं जातं, जे व्हीपीएन आहे, तुमचा जो सर्व्हर असेल आणि तुमचा जो हा क्लायंट असेल, याला जोडण्यासाठी काय वापरलं जातं, तर टनलिंग वापरलं जातं. हे टनलिंग कशासाठी वापरलं जातं, की याच्यामधून जे कनेक्शन आहे ते कनेक्शन अतिशय सिक्युअर पद्धतीनं तुमच्या व्हीपीएन सर्व्हरला केलं जातं, आणि जो डेटा आहे तो इन्क्रिप्ट करून तो डेटा काय केला जातो, तुमच्या डिव्हाइस मधून व्हीपीएनचं जे डिव्हाइस असतं त्या व्हीपीएनच्या डिव्हाइसला तो डेटा ट्रान्सफर केला जातो. त्यालाच काय म्हटलं जातं, टनलिंग असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आपल्याला काय पाहायचं आहे, यूज ऑफ व्हीपीएन्स. व्हीपीएनचा वापर कशासाठी केला जातो किंवा व्हीपीएन वापरायचं कशासाठी हे आपल्याला पाहायचं आहे. याच्यामधून तुम्हाला लक्षात येईल की व्हीपीएन कशा पद्धतीनं काम करतं. आता प्रायव्हेट आणि सिक्युरिटीसाठी आपली जी इन्फॉर्मेशन आहे, इन्फॉर्मेशन अतिशय प्रायव्हेट ठेवण्यासाठी आणि सिक्युअर ठेवण्यासाठी आपण काय करत असतो, हे व्हीपीएन वापरत असतो. जर आपण अशा पद्धतीनं व्हीपीएन वापरलं तर आपली जी काही महत्वाची माहिती असेल किंवा आपण कोणाशी चॅटिंग करत असेल किंवा जे काय आपण एकमेकांना पाठवत असेल, तुमच्या मित्रांना पाठवत असेल किंवा तुमच्या ऑर्गनायझेशनचा डेटा आहे तो तुम्ही तुमच्या एम्प्लॉईला पाठवत असेल, जर एम्प्लॉई वर्क फ्रॉम होम करत असेल तर त्यासाठी जो तुम्ही डेटा दिलेला आहे, तुम्ही तुमच्या जो कंपनीचा ऍक्सेस दिलेला असतो, तो ऍक्सेस काय होत असतो, अतिशय सिक्युअर पद्धतीनं त्याच्यामध्ये क्रिएट होत असतो. त्यामुळे तुमचा डेटा कोणत्याही पद्धतीनं लॉस होत नाही किंवा डेटाची चोरी होत नाही. त्याच्यानंतर पुढचा फॅक्टर जो आहे तो आहे बायपासिंग जिओ लोकेशन रिस्ट्रिक्शन्स. आता ज्या वेळेला बऱ्याच कंट्रीमध्ये काय असतं की काही वेबसाईट ब्लॉक केलेल्या असतात, त्याच्यामध्ये काय केलेलं असतं, वेबसाईट ब्लॉक केलेल्या असल्यामुळं आपल्याला त्या वेबसाईटला व्हिजिट करता येत नाही किंवा त्या वेबसाईट आपण पाहू शकत नाही. बऱ्याच कंट्रीमध्ये फेसबुक वगैरे बॅन असतं, तर आता फेसबुक बॅन असेल तर तुम्ही फेसबुक कसं पाहणार त्या कंट्रीमध्ये, तर त्याच्यासाठी हा जो ऑप्शन आहे तो हा बायपासिंग जिओ लोकेशन रिस्ट्रिक्शनचा बायपासचा जो ऑप्शन आहे तो ऑप्शन यूज केला जातो. त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, कोणतीही वेबसाईट जी काही ब्लॉक असेल किंवा गव्हर्नमेंटने ज्या काही वेबसाईट बॅन केलेल्या असतात अशाही वेबसाईट तुम्ही त्याच्यामधून पाहू शकता. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला जे काय असतं, आयपी ॲड्रेसिंगचं जे मास्किंग असतं याच्यामध्ये कोणालाही समजत नाही की तुम्ही कोणत्या कंट्रीमधून लॉग इन केलेलं आहे किंवा तुमचं जे काही लोकेशन आहे ते कोणतं लोकेशन आहे, तुम्ही कोणत्या लोकेशन मधून काम करत आहात, हे ट्रेसिंग अजिबातही होत नाही याच्यामध्ये. म्हणून काय केलं जातं, व्हीपीएन वापरलं जातं. ऑनलाईन अनोनिमिटी जे आहे हा ऑप्शन कशासाठी वापरला जातो, की याच्यामध्ये काय केलं जातं की ऑनलाईन ज्या प्रायव्हसी आहेत, ऑनलाईन जे काय ॲड्रेसिंग आहेत, ऑनलाईन वेबसाईट आहेत, त्या वेबसाईट काय केल्या जातात त्याच्यामध्ये तुम्ही ऍक्सेस करू शकता. त्यासाठी हा जो ऑप्शन आहे तो हा ऑप्शन वापरला जातो.
त्याच्यानंतर आणखीन सगळ्यात महत्वाचं आणि शेवटचं जे आहे ते म्हणजे बिझनेस अँड रिमोट वर्क्स. तुमचा जो बिझनेस आहे तो बिझनेसचा जो तुम्ही एम्प्लॉई रिमोट लोकेशन वरून काम करत असतील तर त्यांच्यासाठीही हा जो ऑप्शन आहे तो अतिशय महत्वाचा ऑप्शन असतो. अशा पद्धतीनं व्हीपीएन जे आहे ते व्हीपीएन सिक्युअरली वापरण्याचं एक माध्यम आहे आणि तुमचा डेटा सुरक्षित आणि सेफ ठेवण्यासाठी व्हीपीएन वापरलं जातं. आता तुम्ही म्हणाल की हे व्हीपीएन कुठं मिळतं किंवा हे व्हीपीएन कशा पद्धतीने क्रिएट केलं जातं. हे व्हीपीएन क्रिएट करण्यासाठी किंवा व्हीपीएन प्रोव्हाइड करणाऱ्या बऱ्याच सगळ्या काय आहेत ऑनलाईन किंवा ऑनलाईन ज्या ऑर्गनायझेशन आहेत त्या बऱ्याच सगळ्या कंपनी आहेत की ज्या तुम्हाला व्हीपीएन क्रिएट करतात. त्याच्यामध्ये काही कंपन्या तुम्हाला फ्री व्हीपीएन क्रिएट करून देतात किंवा फ्री व्हीपीएन जे आहे ते फ्री व्हीपीएन वापरायला मिळतं. काही कंपन्या पेड सबस्क्रिप्शन असतं त्याच्यामध्ये, काहींचं मंथली तुम्हाला काय असतात चार्जेस असतात व्हीपीएनचे. व्हीपीएन क्रिएट करण्यासाठी वेगवेगळे टूल्स वापरले जातात. ते टूल्स वापरून हे जे व्हीपीएन आहे ते व्हीपीएन क्रिएट केलं जातं. आता ज्यावेळेला तुम्ही फ्री मधील व्हीपीएन वापरणार आहे त्यावेळेला तुमचं जे व्हीपीएन आहे ते किती सिक्युअर आहे हे सांगता येत नाही, कारण ते तुम्हाला फ्री मध्ये मिळालेलं असतं. त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही असं फ्री व्हीपीएन आहे ते फ्री व्हीपीएन वापरत असेल तर तुम्हाला तुमचा रिसर्चनं ते पाहायचं आहे की ती कंपनी किती प्रोटेक्टेड आहे किंवा त्याच्यावरती किती ट्रस्ट ठेवायचा हे तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे आणि त्याच्यानंतरच फ्री व्हीपीएन वापरत असेल तर तुम्ही ते डिसिजन घ्यायचं आहे. पेड व्हीपीएन तुम्ही वापरत असाल तर ते पेड जे व्हीपीएन असतं ते अतिशय सिक्युअर आणि सेफ असतं, कारण आपण त्यांना काहीतरी अमाऊंट पेड केलेली असते. त्यामुळे ज्या वेळेला असं तुम्ही पेड इन्स्क्रिप्शन घेता किंवा पेड सबस्क्रिप्शन घेता त्यावेळेला तुम्हाला ते अतिशय सुरक्षित भेटतं. त्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये पेड व्हीपीएन देणारेही बऱ्याच कंपनी आहेत, त्यांच्याकडूनही तुम्ही काय करू शकता पेड व्हीपीएन घेऊ शकता. त्यांचे जे काय मिनिमम चार्जेस असतात ते चार्जेस तुम्हाला बेअर करावे लागतात आणि ते बेअर करून चार्जेस तुम्हाला एक सुरक्षित आणि सेफ डेटा जो आहे ते तुमचा ठेवता येतो आणि कम्युनिकेशन करता येतं. कारण आजकाल तुम्ही पाहिलं तर इथिकल हॅकिंगचे जे प्रकार आहे ते खूप वाढलेले आहेत. खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपलं क्रेडिट कार्डची इन्फॉर्मेशन असेल किंवा डेबिट कार्ड असेल, नेट बँकिंगची इन्फॉर्मेशन असेल, ती काय होत असते खूप मोठ्या प्रमाणावर हॅकिंग होताना दिसत आहे किंवा त्याचं थिफ्टिंग होताना दिसत आहे. तर हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला काय वापरायचं आहे व्हीपीएन वापरायचा आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.